नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। 9व्या हप्त्याचे पैसे वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आलेली आहे। खात्यात पैसे जमा होणार आहेत, हप्ता मिळण्याची तारीख किती असणार आहे, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी कोणतं काम करायला सांगितलेलं आहे। प्रथमतः सर्वात अगोदर महत्त्वाची सूचना, 30 जूनपर्यंत तुम्ही ई-KYC केली नसेल तर ई-KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला हा हप्ता येणार नाही। त्यामुळे PM किसान योजनेचा 23वा हप्ता येण्यासाठी ई-KYC कंपल्सरी सांगितलेली आहे आणि त्याची अंतिम तारीख आहे 30 जूनपर्यंत। त्यामुळे ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण पुढे जाणून घेणार आहोत 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत, कधीपर्यंत शेतकऱ्यांना 9वा हप्ता क्रेडिट होणार आहे, काय केल्यानंतर ते तर पाहणारच आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार, तुमच्या अकाउंटला हे पैसे कधी जमा होणार। सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट, 2000 रुपयांची घोषणा झालेली आहे, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट शासनाकडून अखेर आलेली आहे आणि तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। काळजी करण्याची गरज नाही, संपूर्ण अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। नमो शेतकरी योजनेचे जे पैसे असणार आहेत, 9व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी काय करावं लागणार, कधीपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता येण्यासाठी शासनानं महत्त्वाची सूचना केलेली आहे। 30 जूनपर्यंत ही ई-KYC करून घ्यायला सांगितलेली आहे। ज्यांनी ई-KYC करून घेतलेली नसेल त्यांनी ही ई-KYC करून घ्यायची आहे। त्यानंतरच PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचं क्रेडिट शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे। त्यामुळे ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे। सर्व शेतकऱ्यांनी जर ई-KYC केलेली नसेल तर सर्वांनी ही करून पहिल्यांदा घ्यायची आहे, तरच सर्व हप्ते सुरळीत येणार आहेत। त्यामुळे नमो शेतकरीचा 9वा येण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना 8वा आलेला असेल त्या शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम हे काम करून घ्यायचं आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा पण येणार आहे आणि PM किसान योजनेचा 23वा पण येणार आहे। दोनही हप्ते तुमच्या खात्यात येणार आहेत, त्यासाठी शासनानं ई-KYC करायची सांगितलेली आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि नंतर आपण जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत, त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे, तो दिवस कोणता असणार आहे आणि त्याच दिवशी पैसे येणार आहेत का आणि GR कधी प्रसिद्ध होणार आहे। GR आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्कामोर्तब होत असतं आणि त्या दिवशी पैसे येत असतात आणि तीच माहिती ऑफिशियली खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत। कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत, पैसे जमा होण्याची तारीख किती असणार आहे आणि कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, कोणते 3 कामसुद्धा सांगितलेले आहेत। ई-KYC तर बंधनकारक करण्यात आलेले आहे, परंतु हे 3 काम जे असणार आहेत ते सुद्धा सर्व शेतकऱ्यांना करायला सांगितलेले आहेत। ते सुद्धा जाणून घेणार आहोत। कोणता तो दिवस असणार आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस, कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत आणि काय केल्यानंतर पैसे जमा होणार, तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी कोणते काम करायचे शासनानं सांगितलेलं आहे। नमो शेतकरी योजनेचे जर तुम्हाला पैसे हवे असतील, 9वा हप्ता सुरळीत पाहिजे असेल तर हे काम करायला सांगितलेले आहेत। पहिलं काम शासनानं सांगितलं आहे लँड सीडिंग करून घेणं। जर तुमची जमिनीची माहिती अद्ययावत केलेली नसेल, लँड सीडिंग केलेली नसेल तर पहिली गोष्ट ती करून घ्यायची। लँड सीडिंग ज्या शेतकऱ्यांनी केलेली असेल त्यांना पुढील 2 काम करून घ्यायचेत। दुसरं काम आहे आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घेणं, अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतरच सर्व योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येत असतात। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं काम जे असणार आहे ते आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घेणं। हे जर काम केलं आणि पहिलं काम लँड सीडिंग केलं आणि तिसरं काम सर्वात महत्त्वाचं 30 जूनपर्यंत करायला सांगितलेलं आहे। शासनाने डायरेक्ट सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ई-KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी
हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे काम करून घेतल्यानंतर लवकरच त्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचे पैसे 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि हे जर काम केले नाही तर मात्र तुम्हाला हे पैसे जमाच होणार नाहीत आणि सर्व काही जी PM किसान योजनेचे जे पैसे येत असतात 23वा हप्ता येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना हे काम अत्यंत महत्त्वाचे आहेत. 9व्या हप्त्यासाठी 23वा आला तरच 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि आता आपण जाणून घेणार आहोत पात्रतेसाठी अटी तर आपण जाणून घेतलेल्या आहेत, परंतु आता जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये हे तुमचा जिल्ह्याचं नाव आहे का हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आर्थिक मदत या योजनेमार्फत शेतकऱ्यांना केली जात असते आणि थेट लाभ DBTच्या माध्यमातून सर्व पारदर्शक कारभार असून हा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात मिळत असतो. त्यामुळे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आणि तारीखसुद्धा किती असणार आहे, ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. कधीपासून पैसे जमा केले जाणार आहेत तर 10 जूनपासून हे पैशांचं वितरण होणार आहे. त्या अगोदर तुम्हाला KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली असेल त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा 10 तारखेला पैसे पडणार. त्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे नंतर पडणार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं जे काम आहे ते सांगितलेलं आहे ते करून घ्यायचं आहे. आणि जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम टाकले जाणार आहेत, या जिल्ह्यात पैसे पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे आणि 2,000 रुपयांचं क्रेडिट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकलं जाणार आहे. पहिला जिल्हा असणार आहे अहमदनगर जिल्हा, दुसरा आहे अकोला, अमरावती आहे, इकडे औरंगाबाद आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे, गडचिरोली आहे, जळगाव आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रथमतः प्राधान्य देऊन या शेतकऱ्यांना पैसे वितरण होणार आहेत. जालना असेल, लातूर असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, नाशिक असेल, परभणी, पुणे, सोलापूर, सांगली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रथम प्राधान्य देऊन पहिल्या टप्प्यातील वितरण जे आहे या जिल्ह्यांना करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचं नाव यादीमध्ये आहे का ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे पहिले 3 काम जे सांगितले ते करून घ्या. दुसरं महत्त्वाचं काम KYC करून घ्या आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोर्टलवर जाऊन हे काम झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की आम्हाला हप्ता कधी पडणार आहे. आणि त्यानंतर 10 तारखेपासून हे पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या, आनंदाच्या आणि मोठ्या अपडेट आपण जाणून घेतलेल्या आहेत. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा. हाईपसुद्धा करून घ्या. हाईपचं ऑप्शन आलेलं आहे, हाईपसुद्धा करून घ्या. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.